नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। यवतमाळ वाशीमधून हेमंत पाटलांची पत्नी राजश्री पाटील यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर। भावना गवळी यांचा पत्ता कट, मात्र हेमंत पाटील यांना दिलासा देण्याचा शिंदेंचा प्रयत्न। हिंगोलीमधून हेमंत पाटलांचा पत्ता कट, तर बाबूराव कदम कोहळीकर यांना शिंदेंकडून उमेदवारी जाहीर। हेमंत पाटलांच्या उमेदवारीला झाला होता विरोध, तर हिंगोलीचा जाहीर उमेदवार बदलण्याची आली नामुष्की। अत्यंत आभारी आहे आणि खूप आनंद सुद्धा झाला जी माझ्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी टाकली। यांना कुठलाही निवडून आल्याच्या नंतर तडा जाऊ दिला जाणार नाही याची दक्षता घेऊ। अर्चना पाटील उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार। अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। भाजपात घरवापसीबद्दल एकनाथ खडसेंचं मोठं विधान, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार। दिल्ली दौऱ्यानंतर सुरू असलेल्या चर्चांवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। त्यानंतर यायचं असेल किंवा मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही। मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर। मवियाचे शिल्पकार शरद पवार यांच्या घरी तिढा असलेल्या जागांवरून बैठक। सांगली, भिवंडी, सातारा, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईच्या जागेवर चर्चा। बैठकीत 1 तास खलबतं। उद्धव ठाकरे यांच्याकडून 4 जागांवरील उमेदवारांची घोषणा। जळगावातून उन्मेष पाटलांचे समर्थक करण पवार, कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेतून सत्यजित पाटील, तर पालघरमधून भारती गामणे यांना उमेदवारी। सांगलीमध्ये उमेदवार जाहीर करून 10 दिवस उलटले। आम्ही काम सुरू केले। रामटेक, अमरावती आणि कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली। मैत्रीपूर्ण लढतीला अर्थ नसतो, त्यांनी कामाला सुरुवात करावी। उद्धव ठाकरेंचा काँग्रेस नेत्यांना सल्ला। सांगलीची जागा जाहीर होऊन आता 10 दिवस झालेली आहे। मला वाटतं उद्या का परवा संजय राऊत स्वतः तिकडे चालले। आमची तिकडे प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि जशी रामटेकची जागा आम्ही त्यांना सोडली, जी आमची जिंकलेली जागा होती, अमरावती सोडली, कोल्हापूर सोडली। माझी अपेक्षा अशी आहे की काँग्रेसने सुद्धा अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आवश्यकता आहे। जळगावचे नाराज खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। जळगाव लोकसभेत भाजपनं तिकीट कापल्यानं पाटील नाराज। भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावल्याची टीका। करण पवारांच्या माध्यमातून युवा शक्तीला पुढे आणण्याचं काम। जळगावातून करण पवारांच्या उमेदवारीवर उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया, तर जळगावात इतिहास घडेल, मशालचाच विजय होईल, करण पवारांची प्रतिक्रिया। राजकीय त्याचं एक धडाडीचं काम आहे। मग असा तरुण जर त्या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो का? आणि त्या ठिकाणी साहेबांनी आज उमेदवारी घोषित केली, करण पवार यांच्या माध्यमातून युवा शक्तीला पुढे आणता येईल का? त्या माध्यमातून आम्ही काम करतोय।